दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री दत्तगुरूंचा जयघोष कानी पडला की मन प्रसन्न होऊन जातं। चराचरात ज्याचं अस्तित्व आहे तो दत्तगुरू सदैव आपल्या भक्तांच्या पाठी खंबीर उभा असतो। निराकार जीवनाला आकार देणाऱ्या या गुरूंचा जन्मोत्सव म्हणजे आनंद आणि सुखाची पर्वणीच होय। 90च्या दशकात ज्या मंदिराची पायाभरणी केली गेली त्या मंदिराचा उंच आकाशी फडकणारा ध्वज पाहिला की मन समाधानाने भरून येतं। भक्तीला कोणत्याच सीमा नसतात, स्वार्थ नसतो, असतो तो केवळ परमार्थ। त्याच उद्देशाने दत्त महाराजांचे मंदिर राजरत्ननगर नवीन नाशिक येथे उभारण्यात आलं। 2001 साली राजस्थान येथून आणलेल्या श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली। 2003 साली सहभागातून सभामंडप उभारण्यात आलं। या परिसरात असलेल्या नागरिकांना दत्तगुरूंचा साक्षात्कार होऊ लागला। मंदिराप्रती असलेली आस्था अधिक रूढ झाली। आपल्या भक्तांना चमत्काराचा साक्षात्कार व्हावा तसे अनुभव येऊ लागलेत। आम्हाला एक असा अनुभव सुद्धा येतो की परमेश्वर कुठेतरी आहे। खूप आमच्यावर संकट येतात, खूप आम्हाला वाईट अनुभव येतात, पण भगवंताच्या नामस्मरणामुळे आम्ही त्या सगळं आम्हाला म्हणजे आमच्या मागे कुठेतरी परमेश्वर उभा आहे असं आम्हाला वाटतं। तर माझ्यावर अचानक संकट आलं तर माझा मुलगा 3ऱ्या मजल्यावरून पतंग पकडताना पडला। तर मी खूप संकटात होती, पण भगवंताने मला त्या संकटातून तारलं। माझा मुलगा सुखरूप व्यवस्थित होता, दवाखान्याचा पण रिझल्ट चांगला मिळाला आणि आज माझा मुलगा स्वतःहून पारायणाला बसलेला आहे। पाळणा हलवायचा पण कार्यक्रम होता, ज्या महिलांना संततीचा प्रॉब्लेम असतो, बरेच डॉक्टर वगैरे केल्यावर सुद्धा रिझल्ट नसतो, तर त्या महिलांना आम्ही आवर्जून बोलवलं जातो आणि म्हणजे जेवढ्या महिलांना आजपर्यंत आम्ही उभे केलेले पाळणा हलवायला तेवढ्या महिलांना आज संततीचा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह झालेला आहे। जवळपास प्रत्येकाला मातृत्व आलेलं आहे। हळूहळू या परिसरातील नागरिकांचा सहभाग वाढू लागला आणि सकारात्मक ऊर्जा निर्मितीच्या यज्ञाला सुरुवात झाली। 2005 पासून दत्तगुरूंचे पारायण करण्याच्या प्रथेला प्रारंभ झाला। प्रथम 4 व्यक्तींनी पारायण केलं, नंतर 40 भक्तांचा सहभाग वाढला। कालांतराने 400हून अधिक नागरिक शहरातील विविध भागातून पारायण करण्यासाठी या परिसरात येऊ लागले। या सामूहिक मंत्रांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर नादभ्रंभ होऊन जातो। सर्वत्र आनंदी आणि नवचैतन्याचे साम्राज्य तयार होतं। दरवर्षी या जन्मोत्सवासाठी अध्यक्ष नेमले जातात। त्यांच्या मार्गदर्शनानेच हा उपक्रम अधिक जल्लोषात साजरा होतो। नमस्कार, गुरुदत्त मित्र मंडळाकडनं सर्वांचं हार्दिक स्वागत। सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी पण गुरुदत्तचं पारायण गुरुदत्त जयंती साजरा करतोय, जन्म साजरा करतोय। 16 पारायण साजरा करत असताना बऱ्याचशा अडचणी पण येतात आणि त्याच्यावर मात पण होते। म्हणजे ते मात करण्यासाठी हे परिसरातले सर्व लोक धावून येतात। दत्त जयंती दिवशी कमीत कमी 20,000 लोकांचा महाप्रसादाचा लाभ घेत असतात। अशा प्रकारे हा आमचा दत्त उत्सव साजरा होत असतो। श्री दत्त जयंती निमित्ताने संपूर्ण सप्ताह सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। पहिल्या दिवशी पहाटे 4:30 वाजेला ध्वजारोहण केलं जातं। त्यानंतर पवित्र ग्रंथाची ग्रंथदिंडी काढण्यात येते। सकाळी 5 ते 7:30 या कालावधीत गुरुचरित्र पारायण करण्यात येतं।
या उत्सवात विविध भजनं कीर्तनांचंही आयोजन होतं. उत्सवाच्या 5व्या दिवशी दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. हा दीपोत्सव म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा उत्सवच होय. लाखो दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघतो. लख प्रकाशानं तेजोमय असे वलय तयार होतं. सारा आसमंत त्या प्रकाशानं देदीप्यमान होऊन जातो. या उत्सवात हजारो नागरिकांचा समावेश असतो. त्यानिमित्त एकसंघ मानवतेचं दर्शन घडतं. आपण वेगवेगळ्या कुटुंबात राहत असलो तरी आपण एक परिवार आहोत याची अनुभूती येते. सामूहिकरित्या सुरू असलेल्या पारायणाची सांगता होते. या मंडळाची सुरुवात 1992ला या परिसर नवीनच होता. या नवीन परिसरामध्ये ज्यावेळेस सर्व लोक राहायला आले असे असताना 4, 2, 9, 5 असं एकत्र येते. 1992 ते 2000 या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण 5-25 लोकांचा एकजूट होऊन एक विचार होऊन श्री गुरुदत्त मित्र मंडळ या नावाची संस्था नावावर चालवली. आमच्या इथे श्री गुरुदत्त सामाजिक सांस्कृतिक मित्र मंडळासारखे साधारणतः गेल्या 14 वर्षापासून हा अविरत सोहळा चालू आहे, ज्यामध्ये आम्ही गुरुचरित्र पारायण सोहळा या गीतेचं वाचन करत असतो. ज्यामध्ये आम्ही आमच्याबरोबरचा भक्त समुदाय जे आहेत हे या गीतेचं पठण करत असतात. साक्षात्कार कळत न कळत हा प्रत्येकाला होत असतो. त्याचा अनुभव प्रत्येकाला काहींना खूप लवकर येतो तर काहींना थोडा वेळ लागतो. या चौकामध्ये साधारण 15 वर्षापासून गुरुचरित्राच्या पारायणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो. याचं सूत्रसंचालन गुरुदत्त मित्र मंडळ आणि त्याचं कार्यकारी मंडळ आणि अध्यक्ष मनोज नाना हिरे हे चालू 2 वर्षापासून पाहत आहेत. आनंदाचं वातावरण तयार होतं आणि साधारण प्रति गाणगापूर या ठिकाणी तयार होतं. एक दीपोत्सवाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो. सायंकाळी हजारो दिवे या ठिकाणी लावले जातात आणि दत्त जयंतीच्या दिवशी शेवटच्या दिवशी जन्माच्या दिवशी पारायणाची सांगता झाल्यानंतर भिक्षांदेहीचा कार्यक्रम होतो. सगळ्या चौकात अत्यंत उत्साहाच्या वातावरणात तो कार्यक्रम साजरा होतो आणि सायंकाळी दत्त जन्म झाला की महाप्रसादाची व्यवस्था होते. साधारण 8 ते 10 हजार लोक या ठिकाणी येतात. माझा स्वतःचा अनुभव जो मला ॲडमिट व्हायचा आत्ताच 1 महिन्यापूर्वी मला जो प्रसंग आला, मला जे न्यूरोसर्जनने सांगितलं आणि योगायोग मी परत पहाटे भगवंताने मला उठवलं 5 वाजता आणि मी माझी सेवा करायला त्याच्याकडे आलो आणि दुसऱ्या दिवशी अचानक तो आजार माझा एकदमच दुरुस्त झाला. मी सर्व लोकांना सांगितलं आणि अशा प्रकारे हा माझा सर्वात मोठा आयुष्याचा फार मोठा प्रसंग. माझे 20,000 रुपये वाचवले आणि लोक येऊन इथे पारायण करतात. बाहेरच्या परिसरातले पण लोक येतात आणि त्यामुळे काय होतं की ते बाहेरच्या परिसरातल्या लोकांशी आमच्या ओळखी होतात. इथे पारायण होतं त्यामुळे लहान लहान मुलांना जो त्यांच्यावरती संस्कार घडतात. गेल्या 15 वर्षापासून आम्ही इथे पारायण करतोय. तर दिवसेंदिवस इथली पारायण करणाऱ्यांची संख्या वाढत चालली. जन्माष्टमीच्या दिवशी निदान 7 ते 8 हजार लोक इथे असतात आणि त्यामुळे आम्हाला दिवाळीपेक्षाही
ह्या पारायणाच्या दिवसांची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. सर्व मित्रमंडळ व सर्व महिला यांचं मी प्रथम अभिनंदन करते. कारण या ठिकाणी मला राहायला या भागामध्ये 25 वर्ष झाले, तर मी 15 ते 20 वर्षापासून यांचं कार्य बघते. ते खरोखर ते अगदी मनापासून सर्व महिला ग्रुपनी हे देवाचंही करता, त्या माध्यमातून सगळ्यांचा एक संघर्ष जमा होतो आणि काही ना काहीतरी काम करणाऱ्या महिला या भागात आहे. त्याच्याबद्दल मला तर खूपच अभिमान आहे. दत्तगुरूंचा प्रसाद आशीर्वाद हे प्रत्येकावर आहेच आणि मिळणार, आणि जो जेवढं दत्तगुरूंचं करणार त्याला त्याचं बेनिफिट मिळतंच. प्रत्येक घरामध्ये लग्न कार्य असल्याप्रमाणे आम्ही या सोहळ्यामध्ये स्वतःला झोकून देतो. या धार्मिक सोहळ्यामध्ये वृद्ध, लहान बालक यांचा तर समावेश असतो, पण तरुणांचा समावेश यामध्ये वाखाणण्याजोगा असतो. राजरत्ननगर परिसरातील दत्त मंदिर हे 15 वर्षापासून स्थापित आहे. इथं दरवर्षी कार्यक्रम हा पारायण सोहळा एकदम आनंदाने तयार करतात. इथं आजच्या घडीला अध्यक्ष मनोज हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भाविक आनंदाने व उत्साहाने कार्यक्रमाला साथ देतात. गुरुदत्त मित्रमंडळ हे नवीन नाशिकमधलं एक सामाजिक आध्यात्मिक भान देणारं मंडळ म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. या मंडळाची मुहूर्तमेढ साधारणपणे 20 वर्षापूर्वी रोवली गेली आणि आज एका छोट्या रोपट्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं आहे. सगळ्यांचं श्रेय आहे, कारण कोणतंही दिव्य ही एक व्यक्ती करत नसते, सगळ्या व्यक्तींचा सहभाग आवश्यक असतो. हे टीमवर्क आहे आणि सगळ्यांचा सहभाग आहे म्हणूनच हे कार्य इतकं सुरळीतपणे पार पडतं. कितीही आपण विज्ञाननिष्ठ असलो तरीसुद्धा अध्यात्म हा सुद्धा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि हा भाग या रूपाने पूर्ण होताना दिसतो. 7 दिवसांचा हा कार्यक्रम पण 365 दिवस एनर्जी देऊन जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी गुरुदत्त जयंती अतिशय उत्साहाने अशी साजरी होत आहे. दत्त जयंती म्हणते की परिसरातील वातावरण अतिशय असं प्रसन्न होऊन जातो. परिसरातील नागरिक, सर्व तरुण मुलं एक जोमाने कामाला लागतात या कार्यक्रमाला. गुरुदत्त मित्रमंडळ हे सामाजिक व धार्मिक असे कार्यक्रम दरवर्षी राबवत राहतात आणि सर्वांचा प्रतिसाद चौकातल्या लोकांचा चांगला असतो या कार्यक्रमाला. गुरुदत्त चरणी अशी प्रार्थना करतो, आलेल्या सर्व भक्तांचं मनोकामना गुरुदत्त पूर्ण करू अशी मी गुरुचरणी प्रार्थना करतो. दत्त जयंती हा दिवस म्हणजे महोत्सवाचा दिवस. या दिवशी सर्वत्र आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरण तयार होतं. मानव धर्माचे उदात्त दर्शन घडवणारी भिक्षांदेही या परंपरेला सुरुवात होते. दारात आलेल्या प्रत्येक भक्ताच्या झोळीत यथोचित दानधर्म करण्यात येतो. या उत्सवातही हजारो नागरिक सहभागी होत असतात. भिक्षा मागणाऱ्या प्रत्येकाची झोळी समाधानाने भरलेली असते. या झोळीतील भिक्षेला बघता बघता महाप्रसादाचं रूप येऊन जातं. हा देखील भगवंताचा कृपा आशीर्वादच होय. यानंतर श्री दत्तगुरूंचा अभिषेक केला जातो, नैवेद्य दाखवला जातो, सत्यनारायणाचं पूजन होतं, महाआरती करण्यात येते. या संपूर्ण महोत्सवामुळे या परिसराला प्रति गाणगापुराचं स्वरूप येऊन जातं. हा जन्मोत्सव साजरा होत असताना साक्षात भगवंत या परिसरात अवतरल्याचा आनंद, तो आनंदी अनुभव प्रत्येक भक्ताला येतो. हीच शक्ती, हीच ऊर्जा पुढच्या वर्षापर्यंत कामी येते. वर्षभर डोळ्यात दिपलेल्या
या स्मृतींना उजाळा दिला जातो आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद येथील प्रत्येक भक्ताला सदैव मिळत असतो. हेच या महोत्सवाचं समाधान होय.